भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीची कोल्हापुरातील राधानगरी रोडवर शाखा आहे. या शाखेत अमोल जगताप, विनायक घोटणे आणि पवन पवार हे संस्थेची नवीन सदस्य जोडणे, त्यांना कर्ज वितरण करणे आणि दर आठवड्याला त्या कर्जाच्या हप्त्याची कर्जदाराकडून वसुली करण्याचं काम करत होते. या तिघा संशयितांनी 22 ऑक्टोबर 2021 ते 14 जून 2024 या कालावधीत कर्जदाराकडील वसूल केलेले कर्ज आपल्या बँकेत न भरता परस्पर हडप करत सुमारे 29,73,905 रुपयांची अफरातफर केली होती. या प्रकरणी अंतर्गत लेखापरीक्षणाच्या अहवालानुसार भारत फायनान्शियल कंपनीचे सध्याचे शाखा अधिकारी आशुतोष साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल जगताप, विनायक घोटणे आणि पवन पवार या तिघांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे यांनी यातील विनायक महादेव घोटणे याला आज ताब्यात घेतलंय. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे अन्य 2 आरोपींचा शोध घेत आहेत.